कसे आहात सर्व? मजेत ना? पुन्हा एकदा तुमचं विद्यारंभ या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण मी घेऊन आलेली आहे एक छान व्हिडिओ तुमच्यासाठी. आपला आवडीचा विषय आहे सब्जेक्ट इंग्लिश आणि सब्जेक्ट इंग्लिश मध्ये युनिट नंबर सेकंड आहे व्होकॅब्युलरी. हा घटक आपण सब युनिट पाठीमागील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. त्यातलाच आपला छोटासा भाग राहिलेला आहे तो म्हणजे 2.9 to 2.13 मध्ये आपण पाहणारच आहोत की काय इंटरेस्टिंग खूप पीपीटीचे प्रेझेंटेशन केलेले आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. तर सुरू करूया आपला व्होकॅब्युलरी मधील काही सब युनिटचा पार्ट. तर मग सुरू करूया. व्होकॅब्युलरी शब्दकोश वाचायचा आहे आपल्याला. तर आपल्याला सब युनिटचा अभ्यास करायचा आहे 2.9 to 2.13. यामध्ये पाहणार आहोत बॉडी पार्ट्स, होमोफोन्स, कॉम्प्रेशन्स, नेम ऑफ बर्ड्स अँड एनिमल्स, their living place and their sounds, name of things, shapes, color, vegetables and fruits. So let's the topic vocabulary. लेक्चरच्या फोकसने आपण हा टॉपिक पाहायचा आहे. सो स्टार्ट द टॉपिक. चला तर मग सुरू करूया आपला सब युनिट बॉडी पार्ट. सो स्टार्ट द टॉपिक. नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. लेजर शार्प फोकसली आपण प्रत्येक बाबींकडे या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. पार्ट ऑफ बॉडी या ठिकाणी कर्सर दिसतोय तुम्हाला. माय बॉडी पार्ट्स आपण पहिली ते चौथी पासून शिकतच आलेलो आहोत की प्रत्येक आपले जे शरीराचे अवयव आहेत त्याला काय म्हणायचं, कोणतं नाव आहे. तर पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. बॉडी पार्ट्स नेम. ओके, फर्स्ट इज आयब्रो, आय, नोज, आर्म, फिंगर, लेग, टो, फूट, नी, stomach, chest, mouth, cheek or ear. Okay, next picture is head, neck, back, hand, ankle, heel, bottom, eyebrow, shoulder and hair. हे झाले बॉडी पार्ट्स. परंतु हे मी का सांगते तुम्हाला, कारण व्होकॅब्युलरी मध्ये तुमचा शब्दसंग्रह जास्तीत जास्त वाढवण्यासाठी हा पार्ट आपल्याला अभ्यासायचा आहे. लक्षात येते? तर हा पार्ट अभ्यास करताना यावर आधारित कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न विचारल्यानंतर आपण कशा पद्धतीने उत्तरे लिहायची आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. ओके, सो नेक्स्ट स्लाइड प्रेझेंट मी. या ठिकाणी आपण सॅम्पल ऑफ क्वेश्चन बघणार आहोत. इफ नोज, स्मेल, देन इयर, क्वेश्चन मार्क. जर नाक श्वासाशी संबंधित असेल तर इयर च कार्य या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. बॉडी पार्टशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. टेस्ट, स्किन, लिसन अँड वॉक. सो इयरशी रिलेटेड कोणता शब्द आहे तर लिसन. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी. ऑप्शन नंबर 3 इयर मीन्स कान, लिसन मीन्स ऐकणे. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल इज सिलेक्ट द ऑड टर्म. या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या शब्दातून ऑड टर्म निवडायचा आहे, वेगळा शब्द निवडायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. रिस्ट, पाम. या ठिकाणी यल जो आहे तो सायलेंट आहे, यल आहे तो सायलेंट आहे. उच्चार काय होतो? पाम. उच्चार काय होतो? पाम. टस्क अँड एल्बो. टस्क अँड एल्बो. ओके, तर यातून आपल्याला सिलेक्ट द ऑड टर्म निवडायचं आहे. रिस्ट म्हणजे मनगट, पाम म्हणजे हाताचा तळवा, टस्क म्हणजे जे हत्तीचे दात असतात ना, सुरे दात मोठे ते दात, एल्बो हाताचं कोपर.
एल्बो. तर यातून ऑड टर्म निवडायचा आहे. तर टस्क जो आहे तो ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. ऑड टर्म आहे. सुरेदात. रिस्ट, पाम आणि एल्बो हे हाताचे अवयव आहेत. लक्षात येते, रिस्ट म्हणजे मनगट, पाम हाताचा तळवा, एल्बो म्हणजे कुपर आणि टस्क आहे ते दाताशी रिलेटेड आहे. सुरेदात. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, कम्प्लीट द फॉलोविंग. या ठिकाणी ब्लँक जागा दिलेली आहे ती आपल्याला भरायची आहे. कम्प्लीट करायची आहे. वी ब्लिंक आवर. ब्लिंक म्हणजे काय? उघडझाप किंवा मिचकावणे. तर कोणत्या अवयवाने आपण मिचकावणे ही क्रिया करतो किंवा उघडझाप करणे ही क्रिया करतो? वी ब्लिंक आवर डॅश डॅश डॅश. आईज, नोज, इयर्स अँड चीन. आईज म्हणजे डोळे, नोज कान, इयर्स नोज नाक, इयर्स कान एंड चीन हनुवटी. देखो आईज, यहाँ पर कौन सा ऑप्शन नंबर करेक्ट है? आईज. वी ब्लिंक आवर आईज म्हणजेच आपण डोळ्याने ब्लिंकिंग करतो. गॉट इट? सो याच्यावर आधारित अजून कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. येस. चूज द ऑड ग्रुप. हा सुद्धा बॉडी पार्टशी रिलेटेड क्वेश्चन आहे. इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4 ग्रुप दिलेले आहेत. यातून आपल्याला ऑड ग्रुप वेगळा गट निवडायचा आहे. प्रत्येक शब्दाचं व्यवस्थित मिनिंग लक्षात घ्यायचं आहे. एक शब्द असा आहे की तो ऑड असणार आहे, डिफरंट असणार आहे. येस. सो फर्स्ट ऑप्शन इज एल्बो, शोल्डर, नी, eyes, hand, tree, thigh, मांडी, thumb, अंगठा, eyes, डोळे, ears, chest and toes. So, observation carefully. Yes. Elbow, shoulder and knee, eyes, hands and tree. पहा या ठिकाणी ट्री हा शब्द जो आहे तो बॉडी पार्टशी रिलेटेड नाहीये. सो दिस इज अ ऑड ग्रुप. ओके. आईज, हँड्स अँड ट्री या राहिलेल्या 3 ग्रुप मध्ये बॉडी पार्ट्स दिलेले आहेत आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये ट्री दिलेला आहे. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड आउट द डिफरंट वर्ड. दिलेल्या शब्दांमधून आपल्याला वेगळा शब्द शोधायचा आहे. लीफ, फ्लावर, स्टीम और रिस्ट. पहा, लीफ म्हणजे पान, फ्लावर फूल, स्टीम खोड, रिस्ट अँड मनगट. रिस्ट म्हणजे काय? मनगट. तर डिफरंट वर्ड कोणता येईल? थोडासा विचार करूया. केला? बरोबर विचार केलेला आहे तुम्ही. रिस्ट म्हणजे मनगट हा फक्त जो आहे तो डिफरंट वर्ड आलेला आहे. ओके. कारण रिस्ट हे बॉडी पार्टशी रिलेटेड आहे आणि हे तिन्ही जे शब्द आहेत ते ट्री शी रिलेटेड आहेत. लीफ, फ्लावर अँड स्टीम. ओके. सो अशा प्रकारचे शब्द बॉडी पार्ट्स वर विचारले जातात. बॉडी पार्ट्स परफेक्टली पाठ करायचे आहेत. जर तुम्हाला या स्लाइडचा किंवा बॉडी पार्ट्सच्या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढायचा असेल, व्हिडिओ पहा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. सो आता आपण पुढच्या स्लाइड कडे वळणार आहोत. येस. सब युनिट 2.10. आता यामध्ये काय पाहायचं आहे? नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. पक्ष्यांची नावे, प्राण्यांची नावे. देअर लिव्हिंग प्लेसेस, राहण्याचे ठिकाण. अँड देअर साऊंड्स, त्यांचे साऊंड्स कोणते आहेत? ओके. In nature we can see different types of birds and animals. निसर्गामध्ये पहा आपण बघतो की प्रत्येक पक्षी आणि प्राणी वेगवेगळा आहे. Everyone has different feature. प्रत्येकाचं या ठिकाणी जे वैशिष्ट्य आहे ते वेगळं आहे.
देअर प्लेसेस अँड साऊंड्स आर डिफरंट. प्रत्येकाचं राहण्याचं ठिकाण सुद्धा वेगळं आहे आणि साऊंड सुद्धा वेगळे आहेत, ध्वनी सुद्धा वेगळे आहेत. तर नेम्स ऑफ बर्ड्स मध्ये हा जो सब युनिट आहे त्यामध्ये आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया की नेम्स, ॲनिमल नेम्स अँड फिमेल नेम्स अँड यंग ॲनिमल्स. ओके, त्यांच्या पिल्लांना काय म्हणायचं. तर या सुद्धा स्क्रीनचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे व्यवस्थित नोट डाऊन करून प्रत्येकाचं स्पेलिंग काय आहे, उच्चार काय आहेत ते सुद्धा तुम्ही पहा आणि स्पेलिंग पाठ करा. ओके. रूस्टर चिकन चीक, स्टायलॉन मेअर फोल, रॅम इव लॅम्ब, टायगर टायग्रेस टायगर कब, डॉग बीच अँड पपी, डियर डो fawn, bull cow calf, lion lioness lion cub, tom queen and kitten. ओके, म्हणजेच नर मादी आणि त्यांच्या पिल्लांना काय म्हणायचं, मेल फिमेल अँड यंग ॲनिमल्स. ओके, स्क्रीनशॉट घेतला काढून. सो नेक्स्ट स्लाइड कडे वळूया आपण. यावर आधारित जे एक्झाम्पल आहेत कशा प्रकारे विचारले जातात आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये लगेचच बघणार आहोत. आता आपण ॲनिमल्स लिव्हिंग प्लेसेस, प्राण्यांचं राहण्याचं ठिकाण, त्याला काय म्हणायचं ते पाहणार आहोत. बियर केव, आंट आंट हिल, हॉर्स स्टेबल, डॉग केनल, काऊ शेड, पिग पिगेस्टी, रॅबिट ब्युरो, हेन कोप, लायन डेन, माउस होल, स्पायडर वेब, बी हाईव पोळे, मधमाशीचे पोळे. बी म्हणजे मधमाशी. ओके, हे झाले ॲनिमल्स लिव्हिंग प्लेसेस. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघूया ॲनिमल्स अँड देअर साऊंड. ओके, हॉर्स चा साऊंड पहा. हॉर्स नाय, डॉग स्क्रीम, डॉल्फिन क्लिक, पिकॉक स्क्रीम, फॉक्स एल्प, कॅट म्याओ, गोट ड्रम, डॉंकी बज, डक कॅकल किंवा क्वॅक, शीप कॅकल, झेब्रा विस्टल, बुल बूम, टायगर रोअर, रूस्टर क्लक, लिओपर्ड ग्राउल, कॅमल नझिंग, बियर ग्राउल, पिग स्नॉट, अलिजेटर हिस, फ्रॉग क्रोक. थोडस वरती येऊया. येस, पेग्विन हॉंक, कांगारू चॅटर, स्वान ग्रंट. 1 मिनिट. येस, हा, स्वान ग्रंट, क्रोकोडाईल ब्लो. हे आहेत साऊंड्स, ॲनिमल साऊंड्स. आता यावर आधारित प्रश्न नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण लगेचच बघणार आहोत. चला तर मग बघूया ॲनिमल्स अँड बॉडी पार्ट्स वर आधारित काही एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत. प्रॅक्टिस क्वेश्चन्स. डॉट डॉट युअर फेस अँड डॉट डॉट युअर टीथ. या ठिकाणी दिलेल्या पर्यायातून करेक्ट शब्द निवडून लिहायचे आहेत. पुल म्हणजे ओढणे, ड्रेन निचरा करणे, कट तोडणे, बूट ठेवले, वॉश स्वच्छ ठेवणे, ब्रश ब्रश करणे, बूट ठेवले, थ्रो फेकणे. हे ऍक्शन वर्ड आहेत. करेक्ट ऍक्शन वर्ड आपल्याला या ठिकाणी चूज करायचा आहे. तर थोडासा विचार करूया ऍक्शन वर्ड कोणता येणार आहे या ठिकाणी. वॉश युअर फेस अँड ब्रश युअर टीथ. सो वॉश अँड ब्रश थर्ड नंबर इज करेक्ट ऑप्शन आहे. लक्षात आलं. वॉश युअर फेस अँड ब्रश युअर टीथ. ओके. So next example, fill in the blanks. Too little dot dot are open wide. ते लहान आहे, ते ओपन होतं आणि ते रुंद आहे. मग बॉडी पार्ट्स मधील कोणता असा घटक आहे की या सर्व बाबी त्याला सूट होतात.
फोरहेड, कपाळ, स्टमक, पोट, आईज, डोळे, नोज, नाक. ओके, तर ओपन काय होतं आणि ते लहान आहे, तर आईज इज द करेक्ट ऑप्शन. टू लिटिल आईज आर ओपन वाईड. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल, चूज द साऊंड ऑफ हॉर्स. चूज द साऊंड ऑफ हॉर्स. घोड्याचा आवाज. या दिलेल्या पर्यायातील कोणता आवाज आहे, तर रोअर, क्वॅक, मू अँड नाय. रोअर ही सिंहाची गर्जना आहे, वाघाची. क्वॅक बदकाचा आवाज आहे, मू काऊचा आवाज आहे आणि नाय इट इज अ हॉर्स साऊंड. इट इज अ हॉर्स साऊंड. घोड्याच्या आवाजाला नाय असं म्हटलं जातं. ओके, म्हणूनच मी सांगितलं होतं की पाठीमागील स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ लायन देन पीग. या ठिकाणी लिव्हिंग प्लेस दिलेला आहे पहा. लिव्हिंग प्लेस सुद्धा आपण पाठीमागील स्लाइड मध्ये पाहिलेला आहे पहा. इफ लायन देन पीग. पीगचं लिव्हिंग प्लेस या ठिकाणी दिलेल्या ऑप्शन मधून आपल्याला शोधायचं आहे. स्टे, केव, स्टेबल अँड कॅनल. स्टे, केव, स्टेबल अँड कॅनल. ओके, तर पीगचं लिव्हिंग प्लेस आहे स्टे. पीगचं लिव्हिंग प्लेस आहे, पीग स्टे मी दिलं होतं पण स्टे इथं काय दिलं ऑप्शन, स्टे. STY. ST and Y. Okay. If lion then pig stay. Okay. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया आपण. येस, आता या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेले आहेत, तर ते तुम्ही सोडवायचे आहेत. व्हिडिओ पॉज करायचा आहे, स्लाइडचा स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. चूज द करेक्ट इनकरेक्ट. चूज द इनकरेक्ट द पेअर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. तुम्हाला इनकरेक्ट जोडी या दिलेल्या पर्यायातून निवडायची आहे. हे सुद्धा लिव्हिंग प्लेसेस, साऊंड्स यावरच आधारित एक्झाम्पल दिलेले आहेत. याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढायचा आहे. तुम्हाला सरावासाठी प्रॅक्टिस सॅम्पल ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत. ओके, तर आपण करत सगळी उदाहरणं आपण या ठिकाणी नाही सोडवणार आहोत. तुम्हाला सुद्धा सरावासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. काय अडचण आली तर तुम्ही व्हिडिओ पॉज करत करत आपले जे काही स्लाइड मी दिलेले आहेत तुम्हाला लिव्हिंग प्लेसेसच्या, साऊंड्सच्या, त्यावर डिपेंडन्स ही उदाहरणे आहेत, तर तुम्ही ती सॉल्व्ह करायची आहेत. ओके, आता आपण सब युनिट 2.11 पाहणार आहोत. 2.11, 2.9 बॉडी पार्ट्स, 2.10 नेम ऑफ एनिमल्स, लिव्हिंग प्लेस अँड देअर साऊंड्स हा पाहिलेला आहे. आता आपण सब युनिट 2.11 पाहणार आहोत. कॉम्प्रेशन्स, तुलना करणे. या युनिट मध्ये काय पाहायचे आपल्याला, तुलना. एखाद्या ऑब्जेक्टची तुलना केलेली या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये विचारली जाते. तर बघूया आपण याच्यामध्ये काय काय विचारलं जातं आणि कसे प्रश्न असतात. टू कंपेअर, तुलना करणे. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ थिंग्स ऑर अ पर्सन विथ अनदर थिंग्स. या ठिकाणी एखाद्या गोष्टीची, एखाद्या वस्तूची, एखाद्या व्यक्तीची तुलना प्रश्नामध्ये केलेली असते, तर त्याच्याशी रिलेटेड शब्द आपल्याला चूज करायचा असतो. फॉर एक्झाम्पल, ॲज रेड ॲज ब्लड. हा रक्तासारखं लाल. रक्त कसं आहे, लाल. सो ब्लड इज रेड, सो इट इज सेड ॲज रेड ॲज ब्लड. रक्त कसं आहे, रक्तासारखे लाल. रक्तासारखे लाल याचा अर्थ ॲज रेड ॲज ब्लड, रक्तासारखे लाल. ब्लड इज रेड.
कोयल इज ब्लॅक. सो इट इज सेड, काय म्हणायचं त्याला? ॲज ब्लॅक ॲज कोयल, कावळ्यासारखा काळा. अशा प्रकारची तुलना, रंगाची तुलना पक्ष्याशी केलेली आहे. लक्षात येतं तुमच्या? तुलना केलेली आहे. या युनिटमध्ये तुलना केलेली आहे. आपण एक्झाम्पलच्या आधारे बघूया की येस, आता आपण कॉम्प्रेशन्स यावर आधारित काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत. येस, ॲज बिझी ॲज. बिझी कोण असतं? तर दिलेल्या पर्यायातून आपल्याला निवडायचं आहे. ॲज बिझी ॲज या फ्रेजशी रिलेटेड ऑप्शन आपल्याला यातून निवडायचा आहे. आईस, कोल, बी अँड ग्रास. आईस म्हणजे बर्फ, कोल कोळसा, बी मधमाशी, ग्रास गवत. तर याच्याशी रिलेटेड शब्द आपल्याला यातून करेक्ट निवडायचा आहे. तर अर्थ तर सांगितले आहे. बिझी कोण असतं? बरोबर, मधमाशी नेहमी मध तयार करण्यात बिझी असते. ॲज बिझी ॲज बी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ॲज कोल्ड ॲज. थंड काय असतं? लॅम्प, कोकरू, आईस बर्फ, वॉटर पाणी, क्लाउड ढग. करेक्ट आहे, कारण ह्या जो क्वेश्चन आहे तो एकदम इझी आहे आणि तुम्हाला लगेचच येणार आहे. बर्फासारखे थंड, ॲज कोल्ड ॲज आईस. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ॲज ग्रीन ॲज. हिरवं काय आहे? गवत आहे. ग्रास म्हणजे गवत, GRASS ग्रास. ॲज ग्रीन ॲज ग्रास. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ॲज डॉट डॉट ॲज लिओपर्ड, बिबट्या है ना. ॲज डॉट डॉट ॲट. तर याचं वैशिष्ट्य तुम्हाला खालील दिलेल्या ऑप्शन मधून निवडायचं आहे. फास्ट, टिमिड, स्लो, क्लेवर. तर बिबट्या खूप जलद गतीने धावतो. याच्याशी रिलेटेड बिबट्यासारखा फास्ट किंवा चित्त्यासारखा जलद. या ठिकाणी टू कम्पेअर केलेला आहे. प्रत्येक ऑब्जेक्टचं याच्याशी कम्पेअर केलेलं आहे. अशा प्रकारची उदाहरणं यामध्ये विचारली जातात. चला तर मग सुरू करूया. सब युनिट 2.5 होमोफोन्स. या ठिकाणी पहा, होमोफोन्स म्हणजे उच्चार, दुसऱ्या शब्दांसारखाच उच्चार असलेले शब्द, परंतु त्याचं स्पेलिंग आणि अर्थ वेगळा असणार आहे. अ वर्ड प्रोनाउन्स्ड लाईक अनदर वर्ड or sounds like another word with a different meaning and spelling. उच्चार सारखाच आहे परंतु त्याचे स्पेलिंग आणि अर्थ वेगळा असणार आहे. काही एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत, त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया आणि पुढे होमोफोन्स वरील काही वर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. सुरू करूया आपला होमोफोन्स मधील काही एक्झाम्पल सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या प्रश्नाचं आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह, करेक्ट पर्याय निवडून सेंटेन्स पूर्ण करायचा आहे. ही ऑलवेज डॉट डॉट द राईट स्पेलिंग्स. पहा, तो नेहमी लिहितो, बरोबर लिहितो, स्पेलिंग बरोबर लिहितो. मग हे वाक्य अर्थपूर्ण होते. राईट म्हणजे काय? विधी किंवा एखादा समारंभ. राईट म्हणजे योग्य. राईट, राईट हा भूतकाळ आहे आणि राईट्स वर्तमान काळ आहे. ओके, तर या ठिकाणी ही ऑलवेज राईट्स द राईट स्पेलिंग. ओके, तर हा योग्य पर्याय या ठिकाणी येत आहे, राईट्स. आता तुम्ही म्हणाल की राईटचा अर्थ योग्य होतोय, परंतु या ठिकाणी राईट पण दिलेला आहे आणि राईट पण होतंय. दोन्ही शब्द या ठिकाणी येणार नाहीत, कारण इथं फक्त राईट्स शब्द लिहिला तरच अर्थपूर्ण सेंटेन्स तयार होते. ओके, ही ऑलवेज राईट्स द राईट स्पेलिंग्स. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. डॉट डॉट पीपल वेर ॲडमिटेड टू द हॉस्पिटल. पहा, हॉस्पिटलमध्ये पीपल लोक ॲडमिट होतात, पण त्याच्याशी रिलेटेड शब्द आपल्याला करेक्ट होमोफोन्स पर्यायातून निवडायचा आहे. सीक आजारी, सीक, सीक अँड स्कीट.
पहा, या ठिकाणी आपल्याला करेक्ट होमोफोन्स, मीनिंगफुल होमोफोन्स निवडायचा आहे. ओके, पुन्हा एकदा एक्झाम्पल बघूया आपण. डॉट डॉट पीपल were admitted to the hospital. Okay, yes. आता या ठिकाणी सिकचा अर्थ आजारी होतोय. सिक म्हणजे शोधा. पहा, उच्चार एकसारखेच आहे परंतु स्पेलिंग वेगळा आहे आणि अर्थ सुद्धा वेगळा आहे. ओके, या ठिकाणी सिक हा मिनिंगफुल वर्ड नाहीये. स्किट विडंबनात्मक एखादा लेख असा अर्थ होतोय. तर पीपल वेर ॲडमिटेड टू द हॉस्पिटल, हॉस्पिटलमध्ये जे पीपल ॲडमिट होतात ते त्याच्याशी रिलेटेड आपल्याला योग्य अल्टरनेटिव्ह या ठिकाणी चूज करायचा आहे. तर ऑब्विसली मी अर्थ सांगितल्याप्रमाणे सिक हा शब्द या ठिकाणी करेक्ट ऑप्शन येणार आहे, कारण सिक म्हणजे आजारी. ओके, तर अशा प्रकारचे होमोफोन्स विचारले जातात. त्यानंतर अजून कशा प्रकारचे विचारले जातात? चूज द करेक्ट होमोफोन्स फॉर बाय. बाय या शब्दाशी करेक्ट होमोफोन कोणता उच्चार येतोय तो दिलेल्या ऑप्शन मधून पाहायचा आहे. बाय फर्स्टच ऑप्शन आहे, त्याचा उच्चार बाय होतोय. बायो, बी, बस है ना, वेगळे होतात, डिफरंट साऊंड्स. आता या ठिकाणी मी तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. तत्पूर्वी काही होमोफोन्स या ठिकाणी दिलेले आहेत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. उच्चार सेम आहे परंतु मीनिंग अँड स्पेलिंग इज डिफरंट. सो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण आपल्याला यावर आधारित सॅम्पल क्वेश्चन पुढच्या स्लाइडमध्ये सोडवायचे आहेत. हे प्रॅक्टिस एक्झरसाइज आहे आणि हे सॉल्व्ह करायचे आहेत. याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. ओके, तर होमोफोन्स समजले असतील तुम्हाला. जास्तीत जास्त सराव करा आणि यातले मार्क बिलकुल घालवायचे नाहीत, कारण हे खूप इझी क्वेश्चन्स आहेत. त्याचा जास्तीत जास्त पुन्हा एकदा सराव करायचा आहे. यानंतर आपण सबयुनिट 2.13 व्होकॅब्युलरी लास्ट हा युनिट आहे. यामध्ये पाहणार आहोत नेम ऑफ कलर, थिंग्स, शेप्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड गेम्स. पहा, कलर्स नेम तर आपण फर्स्ट स्टँडर्ड टू फोर्थ स्टँडर्ड पर्यंत पाहतच आलेलो आहोत की कलर्स नेम कोणते आहेत ते. तरी सुद्धा आपण थोडंसं रिवाइज करूया. रेड, ग्रीन, येलो, पिंक, ब्राउन, ब्लॅक, व्हाईट, पर्पल, ब्ल्यू अँड ऑरेंज. शेप्स कोणकोणते आहेत? सर्कल, ओव्हल, ट्रायंगल, कोन, स्क्वेअर, रेक्टँगल अँड सिलेंडर म्हणजे दंडगोल. याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढायचा आहे, वहीमध्ये नोंद करायची आहे आणि ते स्पेलिंग सुद्धा पाठ करायचं आहे, कारण त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. आपले 2 मार्क घालवायचे नाहीत. व्होकॅब्युलरी जास्तीत जास्त तुम्ही वाढवाल तेवढा या युनिट मधील जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न सोडवता येतील आणि तुम्ही ते करणारच आहात, कारण तुम्ही स्कॉलर मुले आहात आणि तुम्ही कमिटमेंट केलेली आहे की मला शिष्यवृत्तीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून यादीमध्ये यायचंच आहे. तर पुढे बघूया आपण. व्हेजिटेबल्स, ओनियन, ब्रिंजल, पोटॅटो, पीज, कैरोट, रेडिश, लेडी फिंगर्स, पंपकिन, टोमेटो, लाभ लाभ लाभ. बहुत सारे वेजिटेबल से आप डिक्शनरी और इंग्लिश किताब है उसमें से आप कलेक्ट कर लीजिए. नेक्स्ट गेम्स, क्रिकेट, खो खो, हाइड एंड सीक, स्विमिंग, हॉकी, कबड्डी, बॉक्सिंग, बॅडमिंटन. तर यामध्ये आपल्याला यावर आधारित प्रश्न विचारले जातात. तर ते प्रश्न कशा प्रकारचे असतात लगेचच पाहणार आहोत आपण पुढील स्लाइड मध्ये. ओके, येस, काही व्हेजिटेबल्स या ठिकाणी दिलेले आहेत. कॅबेज, बिटर गट्स, ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, कॉलीफ्लावर आहे, त्यानंतर टोमॅटो आहे,
Sample questions. Recognize the shape of the given object bangle. म्हणजेच बँगलचा आकार दिलेल्या पर्यायामधून आपल्याला शोधायचा आहे. ब्रिक, विटेचा आकार, वीट जशी असते तो आकार. सिलेंडर म्हणजे आपला सिलेंडर. सर्कल, गोल, स्क्वेअर, चौकोन. तर हा खूप इझी प्रश्न आहे आणि तुम्हाला 100% येणारच आहे, कारण बँगलचा आकार कसा असतो? सर्कल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फाइंड द ऑड टर्म. सेमी सर्कल, ओव्हल, स्क्वेअर अँड वाईड. पुन्हा एकदा बघूया. सेमी सर्कल, ओव्हल, स्क्वेअर अँड वाईड. तर कुठे दिसतोय आपल्याला ऑड टर्म? ऑड ऑप्शन कुठे दिसतोय? तर सेमी सर्कल, ओव्हल अँड स्क्वेअर हे शेप्स नेम आहेत आणि वाईड म्हणजे रुंद. हा वेगळा ऑप्शन आहे, ऑड टर्म आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फाइंड द मॅचिंग गेम. पहा, खूप लक्षपूर्वक पाहायचं आहे. लक्ष आहे ना? येस. फाइंड द मॅचिंग गेम. खो खो, कबड्डी, हॉकी. पहा, या ठिकाणी काही गेम्सची नावं दिलेली आहेत, परंतु याच्याशीच रिलेटेड आपल्याला खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी जी नावं दिलेली आहेत खेळांची, तर खो खो, कबड्डी आणि हॉकी या खेळामध्ये जास्तीत जास्त खेळाडू खेळतात. तर खालीलपैकी कोणता असा खेळ आहे की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त खेळाडू खेळतात? क्रिकेट, रनिंग, बॅडमिंटन, बॉक्सिंग. आणि तुम्हाला उत्तर आलेलंच आहे, कारण तुमच्या आवडीचा खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट, कारण या खेळामध्ये जास्तीत जास्त प्लेयर्स खेळतात. ओके, खो खो, कबड्डी, हॉकी अँड क्रिकेट. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. चूज द ऑड टर्म. या ठिकाणी काही तुम्हाला पिक्चर्स दिलेले आहेत आणि पिक्चरचे व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. केलं? बरोबर पर्याय शोधा. शोधला? येस, बरोबर पर्याय शोधलेला आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट, कारण हे व्हेजिटेबल्स मध्ये मोडतं आणि हे सगळे फ्रुट्स मध्ये मोडतात. ओके, सो दिस इज अ ऑड टर्म. तर आज आपण काय काय पाहिलेलं आहे पुन्हा एकदा थोडंसं रिवाइज करूया. यस, थोडंसं रिवाइज करूया की फर्स्ट स्लाइड पासून बघूया. बॉडी पार्ट्स पाहिलेले आहेत, बॉडी पार्ट्स नेम आणि त्यावर आधारित प्रश्न सुद्धा पाहिलेले आहेत. आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत ना, तर जास्तीत जास्त सराव करायचा आहे. पुन्हा एकदा या एक्झाम्पल्सचा व्होकॅब्युलरी जेवढी वाढवाल तेवढे यावरील प्रश्न तुम्हाला सुटणारच आहेत. 100% मी खात्री देते. या सर्व स्लाइडचा व्यवस्थित अभ्यास करा आणि लेजर शार्प फोकसली प्रत्येक क्वेश्चन सोडवा. माइंड व्यवस्थित स्थिर ठेवा. थोडंसं मेडिटेशन करा, कारण माइंड स्थिर असेल तर तुम्ही अशा स्पर्धा परीक्षांचे जास्तीत जास्त गुण मिळवू शकता. आपण होमोफोन्स पाहिलेले आहेत. त्यानंतर काय पाहिलेलं आहे? नेम ऑफ कलर, थिंग्स, शेप्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स अँड गेम्स. तर करणार ना सराव? तर या ठिकाणी आपण थांबूया. आवडला ना व्हिडिओ आणि संपूर्ण पाहिलाही असेल तर खूप लेजर शार्प फोकसनी पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. दिलेले सॅम्पल ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला चांगल्या मार्काने पास व्हायचं तर आहेच, परंतु यादीमध्ये सुद्धा यायचं आहे. मी पुन्हा येईन एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.